नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज खूप इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन आले आहे. 10 मार्कासाठी कंपल्सरी हा एक्झाममध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला पॉईंट आहे प्युपिल सेप्सिस, म्हणजेच प्रस्तुतीनंतर होणारा जननमार्गाचा संसर्ग. त्याची आपण व्याख्या पाहूया. प्रस्तुती दरम्यान किंवा प्रस्तुतीनंतर 42 दिवसाच्या आत होणाऱ्या जननमार्गाच्या संसर्गास प्युपिल सेप्सिस म्हणतात. प्रस्तुतीनंतर जो 42 दिवसाचा आत योनिमार्गातून होणाऱ्या स्रावा जर जंतू संसर्ग झाला तर त्याला प्युपिल सेप्सिस म्हणतात. त्याचे कारणे पाहूया आपण. कारणे काय काय आहे? कारणे म्हणजे कशामुळे होऊ शकतात? स्ट्रेप्टोकोकस ग्रुप ए व बी मुळे होतो. स्टॅफिलोकोकस ऑरियस, ई कोली, बॅक्टेरियस एनोरेक्स आणि खराब असेप्टिक तंत्र, प्रदीर्घ प्रस्तुती, वारंवार योनी तपासणी आणि गर्भधारण ठेवलेले प्लासेंटा उती, रक्ताक्षय, कुपोषण, अशुद्ध साधनाचा वापर, अशुद्ध डिलेवरी, हे त्याचे कारणे आहेत. आपण त्याचे घटक पाहूया आता. काय काय घटक म्हणजे कशामुळे होऊ शकतो? प्रदीर्घ प्रस्तुती म्हणजे प्रोलँग लेबर, PROM 28 तास, वारंवार PV तपासणी करणे, प्लासेंटा म्हणजे उती आत राहणे, अस्वच्छ साधनाचा वापर, सिजेरियन टाक्यानंतर संसर्ग, रक्तक्षय, कुपोषण, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे. आता त्याचे आपण लक्षणे पाहूया. लक्षणे काय काय आहे? त्याच्यामुळे लक्षणे ताप असतो, 38 डिग्री सेल्सिअसमध्ये असतो. अजून त्याचे लक्षणे टेकिकार्डिया, खालच्या पोटात वेदना, दुर्गंधी येणारा लोकिया, गर्भाशय कोमल होणे म्हणजे टेंडरनेस, सब इन्फोलेशन आणि मळमळ, अशक्तपणा, गंभीर प्रकारात सेप्टिक शॉक, असे त्याचे लक्षणे आहे. आपण आता त्याची व्याख्या पाहिली, कारणे पाहिलो, काय काय घटक आहे ते पाहिलं, आता लक्षणे पण पाहिलं. आपण त्याच्यासाठी निदान काय काय करू हे पाहूया. त्याच्यासाठी आपण निदान क्लिनिकल मूल्यांकन, CBC आणि TLC वाढलेला आहे की नाही पाहणे, पस कल्चर व संवेदनशीलता, युरिन रूटीन आणि ब्लड कल्चर, म्हणजे ह्या त्याच्या चाचण्या आपण करू शकतो. कोणकोणत्या? क्लिनिकल मूल्यांकन, CBC करणे, पस युरिन टेस्ट घेणे, ब्लड टेस्ट घेणे. आपण त्यासाठी आपण नर्सिंग मॅनेजमेंट काय करूया ते पाहूया. व्हायटल साईन तपासणे, स्वच्छता राखणे, पेरिनियल केअर करणे, द्रवपणाला प्रोत्साहन देणे, डॉक्टरांना दिलेल्या अँटीबायोटिकनुसार वेळेवर देणे, लोक्याचे निरीक्षण करणे, भावनिक आधार देणे, अशा प्रकारे आपण त्याची नर्सिंग मॅनेजमेंट करू शकतो. आणि आपण अजून व्यवस्थापन कशा प्रकारे करू? नर्सिंग मॅनेजमेंट झाल्यानंतर आपण त्याचे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कशा प्रकारे करू? तर त्याचं सामान्य व्यवस्थापन कसे करणार? त्याला भरपूर विश्रांती देणार, पुरेसे द्रव व पोषण देणार, अँटीपॅरेटिस देणार आणि मानसिक आधार देणार, त्यांना आहाराबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देणे. विशिष्ट व्यवस्थापन त्याच्यामध्ये काय काय करणार आपण? रुंद स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, उदाहरणार्थ इंजेक्शन सिप्रोझॉन व मेथोडिलझॉन, युटेरिन इन्व्युलेशन म्हणजे गरज असल्यास करणे, ड्रेनेज अब्सेस असल्यास, रक्त चढवणे गरज असल्यास. अजून आपण त्याच्यासाठी आपण प्रतिबंध उपचार काय काय करणार? ते होऊ नये याच्यामुळे आपण काय काय करू शकतो ते पाहूया. प्रतिबंध उपचारामध्ये आपण योग्य प्रस्तुतीपूर्व तपासणी करणे, स्वच्छ व सुरक्षित डिलेवरी करणे, असेप्टिक तंत्राचे पालन करणे, प्रॉमचे वेळेवर व्यवस्थापन करणे, वारंवार PV तपासणी टाळणे. वारंवार PV केल्यामुळे पण जंतू संसर्ग होऊ शकतो, त्याच्यामुळे वारंवार PV करू नये. संसर्गाची लवकर ओळख करणे, जास्तीत जास्त संसर्गाची ओळख करणे आणि चांगले पोषण व स्वच्छता राखणे. चांगले पोषण म्हणजे चांगले आहार मातांना देणे व जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखेल माता यांना त्याच्यासाठी त्याला आरोग्य शिक्षण देणे. जर
हा झाला म्हणजे प्युपिरियल सेप्सिस झाला तर त्यामध्ये गुंतागुंत काय काय होऊ शकते आपण कॉम्प्लिकेशन पाहूया. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन हा एक सेप्टिसिमिया होऊ शकतो, सेप्टिक शॉक होऊ शकतो, DIC होऊ शकतो, मूत्रपिंड निकामे होऊ शकतात, पेरिटोनियस होऊ शकतो, वंध्यत्व येऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. लक्षात ठेवण्यासारखा आपल्याला पॉईंट आहे स्वच्छ हात, स्वच्छ डिलेवरी, निरोगी आई आणि निरोगी बाळ. हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्वच्छ हात, स्वच्छ डिलेवरी, निरोगी आई आणि निरोगी बाळ. तर आपल्याला ह्याच्यातून सगळ्यात सारांश काय भेटेल हे पण आहे. सारांश पण लास्टला आपण 2 मार्कासाठी लिहिले ना त्याला 1 मार्क भेटतो. सारांश सगळा प्रश्नाच्या नंतर सारांश लिहावाच लागतो, कारण की एक्झामिनरला सगळं म्हणजे कसा प्रश्न तो लास्टला आणि फर्स्टला चेक करतो, त्याच्यामुळे सारांश हा खूप गरजेचा आहे. तर सारांशमध्ये काय काय लिहायचं. प्युपिल सेप्सिस हा प्रसूतीनंतरचा गंभीर गुंतागुंत आहे. वेळेवर ओळख, असेप्टिक काळजी, योग्य अँटीबायोटिक व योग्य व्यवस्थापन केल्यास तो टाळता येतो. तर काय आपल्याला सारांश भेटलं की जास्तीत जास्त हे लवकरात लवकर ओळखणे आणि चांगल्या प्रकारे त्याला वेळेवर उपचार जर केलं, काळजी जर व्यवस्थित घेतली तर हा आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे आपण प्युपियल सेप्सिस तुम्हाला समजलंच असेल, किती सोप्या भाषेमध्ये समजवलं आहे. याच्यामध्ये व्याख्या पाहिलो आपण, त्याचे कारणे पाहिली आपण, त्याले होणारे घटक कोणते आहे ते पाहिलं आपण, त्याचे लक्षणे काय काय आहे ते पाहिलं, त्याच्यामध्ये आपण निदान काय काय करू शकतो ते पाहिलं, त्याचे व्यवस्थापन कसे करणार आपण, त्यातली नर्सिंग मॅनेजमेंट आपण कशी करणार, त्याच्यावर आपण प्रतिबंध काय काय करू, त्याच्यामुळे गुंतागुंत जर होत असेल ह्याच्यासाठी आपण काय करणार, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला अजून छोटीशी टीप पण आहे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमी चांगला आहे. हे सगळं पॉईंट पाहिल्यानंतर तुम्हाला आणि त्याचे निदान काय काय करणार हे पण पाहिलं. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच चांगल्या प्रकारे मी तुम्हाला नोट्स घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा तुम्ही एक्झाम पॉईंटमध्ये लिहू शकता. तुम्हाला 10 मार्क भेटणार म्हणजे भेटणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.